मित्रांनो, ही कहाणी आहे आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील. वासनेनं अतृप्त असलेली बायको आपल्या प्रियकरासोबत श्रीसंबंध ठेवू लागते. नंतर तिचे चाळे तिच्या नवऱ्याला माहीत होते. पुढे काय घडते त्याची जी कहाणी आहे. तर बघा, त्या दिवशी श्रीनिवास आपल्या पत्नीला घेऊन विजयवाड्याला जाणार. तो भलत्याच खुशीत होता, कारण त्याने ज्योतीला सांगितले की तुला हवे असेल तर तुझ्या आशिकला पण सोबत घे. आता पत्नीचे हे बोलणे ऐकून त्याची बायको एकदम खुश झाली. आपला पती, पत्नी आणि मग तिचा तो बॉयफ्रेंड असे तिघंजणं ते निघाले. आता वाटेत त्यांनी दारूच्या बाटल्या पण घेतल्या आणि एका निर्जन ठिकाणी ते तिघेजणं दारू पीत बसले. आता दारूची नशा चढली तसे प्रेमिकांची जी वासना होती ती एकदम उफाळून आली. आणि मग वासना उफाळून आल्यावर पतीसमोरच पत्नी तिच्या प्रियकरासमोर शरीरसंबंध करू लागली. आता हे पाहून तिच्या पतीची तळपायाची आग मात्र मस्तकात गेली. आणि मग पुढे जे काही घडले ते मात्र एकदम भयंकर होते. आता पुढे काय घडले, कसे घडले तेच आपण या कहाणीमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण कहाणीला सुरुवात करूयात की नेमकं प्रकरण काय घडलं होतं. ही एक सत्य घटना आहे, ते आपण आता बघूया. तेलंगणा राज्यातील बार्सीगुडा या गावामध्ये श्रीनिवास आणि त्याची पत्नी ज्योती राहत होते. आता श्रीनिवास हा एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करणारा एक सर्वसाधारण माणूस होता. आपले काम बरे आणि आपण बरे असा त्या बिचाऱ्याचा स्वभाव असल्याने त्याचं कोणाशी काही वैर नव्हतं, काही भांडण नव्हतं. तो आपल्या घरामध्ये सुखात होता आणि त्याची बायको ज्योती ही एकदम सुंदर होती. तर घर सांभाळणारी गृहिणी होती. संसाराचा गाडा सुरळीत चालला होता त्या दोघांचा. आणि या दोन दाम्पत्याला 2 मुले पण झाली. बाळपणानंतर ज्योतीच्या रूपाला एक वेगळीच झळाळी आली. वयाची 25वी गाठण्याआधीच ती 2 मुलांची आई झाली होती आणि शरीर सुखाचा मनसोक्त आनंद लुटून ती एकदम तृप्त होती. पतीचे प्रेम, मुलांची माया मिळाल्याने ती तिच्या संसारामध्ये चांगलीच रमली होती. पण म्हणतात ना, वासनेचा जोर वाढला की मती भ्रष्ट होते. बऱ्या वाईटाचे काही भानच उरत नाही. आणि तसेच काहीसे ज्योतीच्या बाबतीत झाले. श्रीनिवासाच्या कामाच्या ह्याच्यामध्ये अडकला होता. तर ते मुले पण आता थोडी मोठी होऊन शाळेत जात होती. आता त्यामुळे ज्योतीला बऱ्याचपैकी वेळ मिळत होता. आता रिकाम्या वेळेत घरातील कामं आवरून संसाराला हातभार लावण्यासाठी काहीतरी करता आले असते. पण ज्योतीला ते काही सुचलेच नाही. तिला सुचला तो फक्त वासनेचा खेळ. तिच्या मनात कामुकतेने एकदम फेर धरला. ती अजून तिशीलाही पोचली नव्हती तशी जर आपण पाहिलं तर. पण या वयामध्ये मनसोक्त शरीरसुखाचा आनंद मिळावा असे तिला वाटत होते. बेडवरती मनमोकळेपणाने नवऱ्यासोबत खेळत होती. त्याच्याशी मस्त कामुक बोलून त्याला तापवत होती. तिचे ते देखणे रूप, मादक शरीर आणि कामुक बोलण्याने तो आनंदून जात होता आणि आवेगाने तिच्या शरीराचा चोळामोळा करत होता. ती एकदम खुश होत होती. नवरा बायकोत आता कशाचाच आडपडदा राहिला नव्हता. श्रीनिवास काही वेळा दारू पिऊन यायचा तेव्हा ती त्याला चुंबन घेऊ देत नव्हती. ती त्याचे तोंड बाजूला सारायची तेव्हा त्याला गंमत वाटायची. तो जबरदस्तीने तिच्या तोंडाला तोंड लावायचा. ती एकदम चिडायची. मग त्याला लाडीकपणे शिवा पण घालायची. तेव्हा त्याला जास्तच वेग चढायचा आणि जोरजोराने तो तिला भोगायचा. दारू पोटात गेली की जास्तच जोर वाढतो की तुमचा, असं ती रागान त्याला म्हणायची. तेव्हा तो म्हणायचा, दारूची नशाच तशी आहे बघ, एकदा घेऊन बघ, तुझाही जोर कसा वाढतो ते. मला नको तसं काही म्हणत ती त्याला धुडकावून लावायची. आणि एक दिवस मात्र ती म्हणाली, आणा बरं बघू, मी पण आज दारू घेऊन बघते. तर तिच्या पतीने रात्री एक प्लॅन केला. त्याने आपल्या मुलांना आईवडिलांकडे सोडले आणि घरी येताना बिअरची कॅन घेऊन आला. आता दोघांनी एकत्र बसून बिअरचे घुटके मारले. दारूचा अंमल वाढला. आता मुळातच ती कामुक होती आणि त्याच्यामध्ये दारूची नशा पण चढली. त्यामुळे त्याची बायको एकदम बेभान झाली आणि अंगावरचे कपडे उतरून त्याच्यासमोर एकदम तुटून पडली. दोघेही दारूच्या नशेत एकमेकांना भिडले. बेभान होऊन संभोग करू लागले. त्यांच्यातील गुपित गोष्ट गंमत म्हणून केली होती, तर त्यांना या गोष्टीची चटकच लागली होती. ते दोघे एकमेकाला सुख देण्यासाठी धडपडत होते.
दोघे मिळून कधीतरीच दारू पित होते, पण श्रीनिवास मात्र रोजच दारू पित होता. कधीकधी दारूच्या नशेत झिंगत होता. दुसरीकडे ज्योतीची जवानी तडफडत होती. शरीर सुखाची लालसा तिची एकदमच वाढत होती. आता कोणीतरी एकदा तरुण बांड पुरुष भोगण्यासाठी मिळावा असे तिला वाटत होते. आता तिची नजर आता एखाद्या पुरुषाचा शोध घेत होती. त्याला कारण तिचा नवराच होता. त्याने तिला चटक तर लावलीच होती, पण स्वतः दारूच्या आहारी जाऊन तो तिला अतृप्त ठेवत होता. हा परिवार राहत होता त्याच परिसरामध्ये काय झालं की एक तरुण पण राहत होता. यशवंत नावाचा एक तरुण राहत होता. हा यशवंत नुकताच वयाचा 20 वर्ष पार केलेला तरुण होता. तो एक कॅब चालक होता, म्हणजे टॅक्सी चालवत होता, म्हणून कॅब चालक म्हणून काम पाहत होता. आणि तो भाडेतत्वावर वाहन देत असल्यामुळे त्याचं फिरणं जरा जास्त होत होतं इकडं तिकडं. आता वाहन चालक म्हणून त्याची आणि ज्योतीची ओळख झाली. 2 मुलांची आई असली तरी ज्योतीचे पेहराव एखाद्या कॉलेजच्या मुलीसारखे होते. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केलेली मोहक हेअरस्टाईल, मेकअपने खुललेला चेहरा आणि तंग पोशाखातून दिसणारे तिचे बांधेसुद्ध शरीर कोणालाही मोहात पडणारे होते. अशातच तिची नजर उत्तेजक असणाऱ्या यशवंतावर होती. आता यशवंत हा अवघ्या 20-21 वर्षाचा पोरगा होता. त्याने अजून स्त्री देहाचे दर्शनही घेतले नव्हते. त्यातच ज्योतीसारखी बिनधास्त बाई त्याच्या संपर्कात आली आणि तो एकदमच खुलला. तिच्या तंग पोशाखातून दिसणारे तिचे अवयव पाहण्यासाठी त्याची नजर तिच्यावर खिळून राहू लागली. जणू तिच्या मागावर असल्यासारखाच होता. ती कुठे एकटी सापडली तर तो तिला गाठून मदत करायचा. त्याच्या मनातले भाव न कळण्या इतपत आता ती काही लहान नव्हती. उलट तिच्या मनात तर कामुकतेचा धिंगाणाच सुरू होता. त्यामुळे त्याच्या वागण्याने ती मनातून एकदम हरखून गेली होती. तो तिच्यापेक्षाही 7-8 वर्षांनी लहान होता. अविवाहित होता तो. त्यामुळे त्याच्या आधी कामुकतेचा वापर करून सुख मिळवण्याचे स्वप्न ती पाहू लागली. आता तिने नजरेचा खेळ सुरू केला होता. कॅबमध्ये बसल्यानंतर ती त्याच्याशी गप्पा मारू लागली आणि एकदा ती त्याला म्हणाली, तुझं काम चांगलं आहे बघ, निवांत फिरायला मिळतं तुला. चांगलं कसलं भाभी, दिवसभर फिरून वैताग येतो हो. त्यानं पण उत्तर दिलं. ती म्हणाली, वैताग येतो? अरे पण नेहमी तर हसत खेळत बोलतोस ना तू. तो म्हणतो की तुमच्याशीच तर बोलतो, बाकी कोणत्या प्रवाशाशी मी जास्त काही बोलत नाही बघा. मग ती म्हणते, असं का? माझ्याशी का बोलतोस? तुम्ही जवळच्या भागात राहता ना म्हणून. होय का? असं ती म्हणाली. बाकी काही नाही बघा. तो पण तिला खुचकपणे बोलला. मग तो म्हणे, खरं सांगू का, तुमच्याशी बोललं की जरा बरं वाटते. मला आवडतं तुमच्याशी बोलायला. मग ती म्हणाली, बोलत जा ना, मला पण आवडतं गप्पा मारायला, पण माझे मिस्टर घरीच नसतात ना, त्यामुळे कोणाशी बोलायचं हाच मला प्रश्न असतो. मग तो म्हणाला, माझ्याशी बोलत जा ना, मलाही कोणी जास्त बोलायला आवडत नाही. का रे, कोणी गर्लफ्रेंड नाही का तुझी? असं ती म्हणाली त्याला. तो त्यांना लाजून तिला उत्तर दिले, नाही ना. मग ती पण हसली. मला करत जा ना कॉल, आपण गप्पा मारत जाऊ, असं तिने त्याला सांगितले. आता तो पण खुश झाला होता. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि त्यानंतर दोघे मोबाईलवरून एकमेकाशी मस्त बोलू लागले. व्हॉट्सअपवर मस्त चॅटिंग करू लागले. दोघातील जो संपर्क होता तर हा हळूहळू वाढत चालला होता आणि बोलता बोलता त्यांच्यातील जे अंतर होतं ते कमी होऊ लागलं. तर तो तिला फिरायला पण घेऊन जाऊ लागला होता. त्याची कॅब भाड्याने असल्याने ती त्याच्यामधून गेली तरी कोणाला काही शंका येत नव्हती. प्रत्यक्षात मात्र ते एकमेकांचा सहवास मिळावा म्हणून फिरायला जात होते. दोघे एकांतात मस्त बोलत बसत असत. आणि एकदा काय झालं, त्याने तिचा हात हातात घेत प्रेमाचा प्रस्ताव तिच्यासमोर मांडला. मग तिनेसुद्धा लाजून होकार दिला आणि आपले लग्न झाले आहे, नवरा आहे, 2 मुले आहेत, संसार आहे, हे सगळं विसरून त्याने त्या तरुण पोराला आपले प्रेमाचे वचन दिले. तो तिला कॅबमध्ये घेऊन गेला. ती मागच्या सीटवर बसली होती, पण तोही तिच्या शेजारी बसला. ती त्याला एकदम अशी बिलगली. त्याने तिला मिठीत घेतले आणि कॅबमध्येच ते एकमेकांच्या मिठीत आवडू लागले होते. चुंबनांची देवाणघेवाण करू लागले होते. पाहता पाहता त्याचे हात तिच्या कपड्याच्या आतून फिरू लागले होते. मग तिचे हातही त्याच्या कपड्यामध्ये घुसले होते. दोघे एकमेकांचे शरीरं कुरवाळू लागले होते. तरुणाच्या यशवंताला हा खेळ एकदम नवीन वाटत होता. साहजिकच आहे, तो कामातूर होता. त्याचा जोर तिच्या लक्षात आला पण ती बाई अनुभवी होती. तिने त्याच्यासाठी जवानीचे दार एकदम खुले करून दिले. मग तर तो काही थांबलाच नाही. तिच्यात प्रवेश करून तो शरीर संबंध करू लागला. त्याचे हात तिच्या स्तनांना
कुरळवू लागले होते. तिचे दोन्ही स्तन तो दोन्ही हातांनी दाबू लागला होता. ओठ तिच्या ओठांचे रसपान करू लागले होते आणि कॅबमध्येच त्यांच्यातील संभोगाचा जोर भयंकर वाढला होता. तो अत्यंत आवेगाने तिला भोगत होता. जोर तिला इतका आवडला की तिने त्याच्यासाठी आपले दार कायमचे खुले केले. त्यालाही तिच्या देहाची चटक लागली. वेळ काळ न पाहता तो वारंवार तिच्याकडे जात होता, शरीर संबंध करत होता. ती नेहमीच त्याच्या स्वागताला तयार असायची. त्यांचा हा खेळ अगदी बिनधास्तपणे चालू होता, कारण ती दिवसभर घरात एकटीच असायची. कधी घरी तर कधी बाहेर निर्जन स्थळी ते संबंध ठेवत होते. त्यांच्यातील या संबंधाची माहिती कोणालाच होणार नाही असं त्यांना वाटत असलं तरी कसं असते बघा, अनैतिक संबंध कधी ना कधी हे उघड येतातच. यशवंत आणि ज्योतीच्या बाबतीत पण तेच झालं. म्हणून एक दिवस काय झालं, नेहमीप्रमाणे दुपारची वेळ होती आणि यशवंत तिच्याकडे आला. आता तिचा नवरा गेला होता कामावर, मुले पण शाळेत गेली होती आणि ते सगळे संध्याकाळीच येणार हे त्याला माहीत होते. त्यामुळे मनसोक्त आपल्याला शरीर सुख घेता येईल असा विचार करून तो तिच्या घरात आला. ज्योती तर पहिल्यापासूनच तयार होती. तिने त्या आल्याला मिठीत घेऊन मस्त चुंबन घ्यायला सुरुवात केली. अंगावरचा गाऊन काढून फेकून दिला. तिला पूर्ण नागडे करून बेडवर झोपवले आणि काही क्षणातच त्यानेसुद्धा आपले सगळे कपडे उतरून तो तिच्यावर एकदम स्वार झाला आणि त्यांच्यातील संभोग ऐन रंगात आला होता. त्यांना मस्त दाबू लागले होते, पण इतक्यातच दरवाज्यावर एकदम थाप पडली. ठप 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 ठप. तसे ते एकदम गंगारले. आता ह्यावेळी कोण आले असेल असा विचार करून ते लगबगीने उठले. अंगावर कसतरी कपडे घातले आणि त्याची बायको बाहेरच्या खोलीत आली. तिने दरवाजा उघडला तर दारात तिचा नवरा उभा होता आणि त्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा एकदम असा रंगच उडाला होता. ती पुरी घामाघूम झाली होती. आता श्रीनिवासला काहीच कळेना. तो आत आला. पाहतो तर काय, त्याच्या बेडरूममध्ये कॅब चालक यशवंत बसला होता. आता परका तरुण बेडरूममध्ये बसला आहे आणि आपली बायको दरवाजा लावून त्याच्यासोबत आहे याचा अर्थ श्रीनिवासला सांगण्याची काही गरज नव्हती. तो चांगलाच भडकला. तो बायको आणि यशवंताला एकदम शिवीगाळ करू लागला, पण त्याने आवाज जरा कमीच ठेवला. कारण कसं आहे, प्रकरणाचा जास्त वाच्यता झाली तर आपलीच बदनामी होईल. मग आपल्या संसाराचे काय, मुलांच्या भविष्याचे काय असा विचार करून त्याने भांडण काही जास्त वाढवले नाही. पण बायकोला आणि तिच्या प्रियकराला चांगलेच फैलावर घेतले. पुन्हा जर भेटला तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे असा दम देऊन त्याने यशवंताला हकलून लावले. त्यानंतर ज्योती आणि यशवंत यांच्या भेटीगाठीवर जरा बंधन आलं. श्रीनिवास बायकोवर पाळत ठेवून असल्याने ती जरा जपून राहू लागली होती. पण कसं असते बघा, वासनेची चटक शरीराला कधी गप्प बस देत नाही. त्यामुळे ज्योती आणि यशवंताचे हेच झाले होते. ते संधी मिळतील तेव्हा भेटत होते आणि शरीर सुख घेत होते. आपण समजावून सांगूनही ज्योती काही ऐकत नाही हे लक्षात आल्यामुळे श्रीनिवास मनातून एकदम चिडला होता आणि यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग त्याला समजत नव्हता. ज्योती आता त्याच्याशी फटकून राहत होती. हे सगळे थांबवण्याचा एक मार्ग मात्र तिच्या नवऱ्याला दिसला. हा मार्ग अविचारी होता, त्यांच्यासाठी तो धोकादायक होता, पण त्याने निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी त्याने एक अचूक प्लॅनिंग केले. विजयवाडा येथे फिरण्यासाठी जाण्याचे ठरवले. त्यावेळी त्याने ज्योतीला सांगितले की आपण दोघंजण मस्त जाऊ, मुलांना सोबत न्यायला नको. त्यांच्या बोलण्याला तिने होकार दिला. त्यानंतर विजयवाडाला जाण्याचे नियोजन करताना तो तिला म्हणाला, एक काम कर, तुझा तो प्रियकर यशवंत येतो का विचार. आता यावर काय उत्तर द्यावे ही तिला काही सुचेना. तेव्हा तो म्हणाला, तुला आवडतं ना तो, चल मग घेऊन त्याला सोबत. त्याच्या बोलण्याने तिला जरा शंका येऊ लागली होती. मग त्याने सांगितले, मुले नाहीत, आपण दोघेच आहोत, त्यामुळे कोणाला काही कळणार नाही. तिकडे आपण एकत्र थांबलो तरी चालेल, मला काही अडचण नाही. त्याचे बोलणे ऐकून ती विचारात पडली. तेव्हा तिला जवळ घेतली आणि तो तिला म्हणाला, तुला त्याच्याबरोबर संबंध ठेवायची इच्छा आहे हे मला माहीत आहे, पण इथे कसं असते, इथे काय केलं तर आपली बदनामी होईल. त्यापेक्षा तिकडे फिरायला जाऊ, तिथे काय होते हे कोणाला काही कळणार नाही. कसं आहे, शेवटी तुझी इच्छा असेल तर घे त्याला सोबत, मला काही अडचण नाही. हे मी आधीच सांगितलं आहे. तू इतके बोलला म्हटल्यावर ती एकदम हरकली. जणू नवऱ्यानेच आपल्याला संभोग करायची परवानगी दिली असे तिला वाटू लागले आणि तिचा आनंद एकदम भयंकर आनंद झाला.
मग तिने काय केलं, लगेच आपल्या प्रियकराला फोन केला आणि फिरायला जाण्याचा प्लॅन सांगितला. आणि तिच्यासोबत मजा मारायची, शिवाय तिचा नवरा पण सोबत असणार आहे, म्हणजे कसलीच भीती नाही असे समजून यशवंत एकदम तयार झाला. आपल्याप्रमाणे त्याने आपल्या मुलांना आईवडिलांकडे सोडले आणि त्यानंतर ते विजयवाड्याकडे जाण्यासाठी बाहेर पडले. वाटेत त्यांना यशवंत भेटला. मग श्रीनिवासने तो आपला मित्र असल्यासारखे त्याच्याशी शेकहँड केले आणि ज्योतीलाही त्याच्या हातात हात द्यायला लावला. त्यामुळे ज्योती आणि यशवंत दोघे मस्त खुश झाले एकदम. आता श्रीनिवासचे त्यांना काही भय उरले नव्हते. त्यांच्या मनात आता मनसोक्त शरीरसुख भोगण्याचे विचार येत होते. तर दुसरीकडे श्रीनिवासच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार घुमत होता. त्याने तर दोघांचा काटा काढण्याचे पूर्ण नियोजन केले होते आणि मग त्यासाठी त्याने धारदार स्क्रूड्रायव्हर, दोरी, लोखंडी रॉड असे साहित्य सोबत घेतले होते. आता ते सुसाट वेगाने विजयवाड्याकडे निघाले होते. वाटेत श्रीनिवासने दारूच्या बाटल्या पण घेतल्या होत्या आणि थोडेसे खाद्यपदार्थ घेतले. ते रात्री एका ब्रिजजवळ पोहोचले. आता हा परिसर एकदम निर्जन असल्यामुळे तिथं कोणीच नव्हते. सायंकाळची वेळ झाली होती, त्यामुळे तिथे थांबून थोडी दारू प्यायचा विचार त्यांनी केला. ते थांबल्यानंतर श्रीनिवासने दारूच्या बाटल्या काढल्या. तिघांसाठी मस्त ग्लास भरले. श्रीनिवासने दारूचा एक ग्लास बायकोला म्हणजे आपल्या ज्योतीला दिला आणि दुसरा ग्लास तिच्या प्रियकराला दिला. तिसरा ग्लास आपण चेअर्स केले. तिघांनी दारूचे ग्लास ओठाला लावले. तर दारूचे गुटके घेत गप्पा मस्त रंगल्या होत्या. तर दारूचा अंमल हळूहळू वाढत होता. तर ज्योती कामातूर झाली होती, कारण सोबत तिचा नवरा आणि प्रियकर दोघेही होते. त्यामुळे तिच्या भावना अनावर झाल्या होत्या. तर ती हळूहळू यशवंताकडे सरकू लागली होती. ती त्याच्या मांडीवरून अलगद हात फिरवू लागली होती. त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरू लागले होते. समोर श्रीनिवास आहे, आपला नवरा आहे, हे तिला काही भानच उरले नव्हते. आता पाहता पाहता तिच्या प्रियकराचे हात तिच्या ब्लाऊजमध्ये गेले आणि तो जोरजोरात तिचे स्तन दाबू लागला होता. आता तिने त्याच्या शरीरावरून हात फिरवायला सुरुवात केली होती. दोघांच्या उत्तेजना वाढत चालल्या होत्या आणि ते इतके कामातूर बनले की नवऱ्याला थोडे बाजूला होऊन त्यांची कामक्रीडा सुरू झाली होती. बायकोच्या चाळे तिचा नवरा निमूटपणे पाहत होता. त्याच्या मनातील चीड वाढतच होती, पण तो काही हालचाल करत नव्हता. तो काही हालचाल करत नाही म्हटल्यावर त्या दोघांना जरा जास्तच चव चढला आणि ते इतके पिसाट झाले की त्या निर्जन ठिकाणी ते पूर्ण नागडे झाले. तिने पण आपले पूर्ण कपडे काढले आणि त्याने पण सुद्धा आपले सगळे कपडे काढून टाकले. ज्योतीने नवऱ्याला सांगितले की तुम्ही बाजूला थांबून लक्ष ठेवा, कोणी डिस्टर्ब तर करणार नाही ना. नवऱ्याला जणू तिनं पहारेकरी ठेवला होता आणि आपल्या प्रियकराला मिठीत घेतले होते. दोघांच्याही अंगावर एकही कापड नव्हता. दोघे निर्वस्त्र होते. ती त्याच्याबरोबर संभोगामध्ये एकदम रंगून गेली होती. आता त्या दोघांना कशाचेच भान उरले नव्हते. ते शरीर सुखाच्या डोहात एकदम डुबले होते आणि इतक्यात एक जोरदार स्क्रूड्रायव्हर चपकन यशवंताच्या पाठीत घुसला. इतक्या जोराने स्क्रूड्रायव्हर घुसला की क्षणार्धात तिचा बॉयफ्रेंड यशवंत खाली कोसळला. तो अंगावरून कोलमडून पडल्याने ज्योतीला काय झालं हेच कळले नाही. इतक्यात तो स्क्रूड्रायव्हर तिच्या छातीत घुसला आणि एक जोरात किंकाळी फोडून ती तळफडू लागली. तर श्रीनिवासच्या डोक्यात अंगार फुलला होता. त्याची बायको आणि त्याचा प्रियकर दोघेही नग्न अवस्थेत होते. दोघे गंभीर जखमी झाले होते, त्यामुळे ते काही पळून जाऊ शकले नाहीत. आता हीच संधी साधून त्याने दोघांवर जोरदार हल्ला करून दोघांना रक्तबंबाळ केले. त्या दोघांच्या डोक्यात त्याने दगड घातला आणि अत्यंत निर्दयीपणे दोघांचाही जीव घेतला. रक्ताने माखलेले ते दोन्ही नागडे देह टाकून तो तिथून पसार झाला. दुसऱ्या दिवशी कोणतरी पोलिसांना माहिती दिली. मग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि एक स्त्री आणि पुरुषाचा मृतदेह दोन्ही विवस्त्र होते आणि हे पाहता अनैतिक संबंधामधून हे खून झाल्याचे पोलिसांना कळाले. आता पोलिसांनी मयतांची ओळख पटवण्यामध्ये सुरुवात केली, पण त्यांना काही कळतच नव्हते की नेमका हा कोणाचा मृतदेह असेल म्हणून. पण काही अंतरावर पोलिसांना गाडी सापडली. त्यावरून त्यांनी नातेवाईकांचे मृतदेहाचे फोटो नातेवाईकांना पाठवले. त्यांनी ते ओळखले. त्यातील पुरुष हा त्यांचा एक मुलगाच होता. तर मयत स्त्री त्याच परिसरातील होती. साहजिकच ज्योतीचा पती श्रीनिवास यांच्यावर संशयाची सुई स्थिरावली. आता पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले.
तेव्हा त्याने सगळा घटनाक्रम उलगडून सांगितला आणि मग या प्रकरणी श्रीनिवासला अटक केली होती. तर अशा प्रकारे इथं कहाणीचा शेवट झाला. मित्रांनो, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.